नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तयारी स्पर्धा परीक्षेची या नवीन मालिकेमध्ये आपण श्रेया परीक्षेसाठी मार्गदर्शक जे पुस्तक आहे त्यातून सराव करून घेणार आहोत। विषय आहे इंग्रजी आणि वर्ग आहे 7वी। तर या 7व्या वर्गासाठी आपण इंग्रजी विषयामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात आणि त्यांचा अभ्यास कशा प्रकारे करायचा जेणेकरून आपल्याला श्रेया IAS परीक्षा देताना कसल्याही प्रकारच्या अडचणी राहणार नाही, यासाठी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला होणार आहे। तरी सर्व विद्यार्थी मित्रांना माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल। तर पहा, श्रेया IAS ही जी परीक्षा आहे ती राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा आहे आणि ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 7वीसाठी होणारी आहे। यामध्ये आपण बघणार आहोत की घटक कोणकोणते आहेत। पहा, इंग्रजी विषयाचे घटक आहेत लेटर्स ऑफ अल्फाबेटिकल्स, याच्यामध्ये फर्स्ट युनिट आहे वर्ड फॉर्मेशन आणि सेकंड युनिट आहे अल्फाबेटिकल ऑर्डर, दुसरा घटक आहे वर्ड फॉर्मेशन, तिसरा घटक आहे व्होकॅब्युलरी। व्होकॅब्युलरीमध्ये एकूण 14 युनिट्स आहेत आणि त्या 14 युनिट्सचा सुद्धा आपल्याला सविस्तर असं अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। ह्या सिरीजचे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी या सिरीजचे आपण लाईव्हसुद्धा घेणार आहोत। तर जेव्हा तुमच्यापर्यंत लाईव्हची लिंक येईल तेव्हा तुमच्या इतर मित्रांनाही ती लिंक पाठवा जेणेकरून सर्व विद्यार्थी या लाईव्हच्या मदतीने अभ्यास करू शकतील। पहा, या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विषय इंग्रजी घेणार आहोत आणि इयत्ता 7वीचा विषय इंग्रजी घेणार आहोत। यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर आहे आपला लेटर्स ऑफ अल्फाबेट। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की इंग्रजी विषयामध्ये एकूण 26 मुळाक्षरे आहेत, म्हणजेच अल्फाबेट्स किंवा लेटर्स आपण त्याला म्हणू शकतो। आणि हे लेटर्स जे आहेत ते कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स असे 2 प्रकारचे आहेत आणि प्रत्येकाचा साऊंड हा वेगवेगळा असतो, प्रत्येक लेटरचा साऊंड हा वेगवेगळा असतो। जरी अक्षरे 26 असली तरी त्याचे आवाज मात्र जास्त होत आहेत। काही अक्षरं अशी आहेत ज्यांचे 2-2 आवाज आहेत, जसं एचा आवाज ए पण होतो, ॲ पण होतो, अ सुद्धा होतो, म्हणजे ए या अक्षरासाठी 3 आवाज आहेत। तसेच सी साठी क होतं आणि स होतो। अशाच प्रकारचे अजून बरेच अक्षरं आहेत त्याच्यामध्ये ज्याचे 2-2 उच्चार होतात। तर त्या आपण पुढे जसजसं आपल्याला ते आपल्या सिलेबसमध्ये येतील तसं आपण त्याचा सराव करणार आहोत। तर पहा, इंग्रजीच्या 26 मुळाक्षरांपैकी काही ठराविक जे आहेत ती व्होवेल्स आहेत आणि काही जी आहे बाकी उरलेली जी आहेत ती कॉन्सोनंट्स आहेत। व्होवेल्स म्हणजे स्वर। आता इंग्रजी मुळाक्षरांमध्ये 5 स्वरे आहेत, ती म्हणजे A-E-I-O-U आणि इंग्रजीच्या 26 अक्षरांपैकी जी ठराविक 5 अक्षरे आहेत ती सोडल्यानंतर जी 21 अक्षरे असतात त्यांना कॉन्सोनंट असं म्हणतात, म्हणजेच कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन असं आपण म्हणू शकतो त्यांना। तर इथे पहा दिलेली आहेत व्यंजन जी आहे ते B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z ही जी आहेत ती काय आहेत, आपली कॉन्सोनंट्स आहेत। तर आपण लेटर्स ऑफ अल्फाबेट्सची बेसिक माहिती बघितली, म्हणजे याचे मुळाक्षरं किती आहेत, इंग्रजी मुळाक्षरं किती आहेत, त्यापैकी स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत आणि त्यांचे आवाज आपण आतापर्यंत जाणून घेतलेले आहेत। तर आता यावर आधारित आपण काही प्रश्न सोडून घेऊया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न सोडवत असतानाच जर
जे कोणी नवीन जॉईन झालेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्यांना छोटीशी विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत असतील. कारण ही अतिशय महत्त्वाची सिरीज सुरू होणार आहे आपली आता. यामध्ये आपण पूर्ण स्पर्धा परीक्षेचे म्हणजे श्रेया परीक्षेसाठी जे काही उपयुक्त घटक आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास या सिरीजमध्ये आपण घेणार आहोत. तर फर्स्ट एक्सरसाइज आहे आपली, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे सेंटरच्या स्पेलिंगच्या सुरुवातीचे अक्षर कोणते. इथे पहा सेंटर म्हणजे सेंटरची स्पेलिंग आपल्याला माहिती असली पाहिजे, CNTRE. या सेंटरच्या स्पेलिंगच्या सुरुवातीचे अक्षर के दिलेला आहे C, आणि तिसरा ऑप्शन आहे Q, आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दिस. आता इथे पहा केचा उच्चार क होतो, सीचा क्यू, त्यामुळे के होऊ शकत नाही. तिसरा ऑप्शन क्यू आहे, क्यूचा पण उच्चार क किंवा क्व होतो, आणि चौथा आहे नन ऑफ दिस म्हणजे तेही होऊ शकत नाही. तर आपण सीचा उच्चार आपण स सुद्धा होतो आणि क सुद्धा होतं, हे आपण जेव्हा उच्चार शिकलो तेव्हा बघितलं. म्हणून सेंटरच्या स्पेलिंगच्या सुरुवातीचे अक्षर सी असू शकते, म्हणण्यापेक्षा सी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले बरोबर उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जॉईंटच्या स्पेलिंगच्या सुरुवातीचे अक्षर कोणते. जॉईंटची स्पेलिंग जर तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपण पटकन त्या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो. पहा इथे पहिला पर्याय दिलेला आहे जी, दुसरा जे, तिसरा झेड आणि चौथा पर्याय नन ऑफ दिस. पहा जॉईंटची स्पेलिंग आपल्याला माहिती आहे, जे पासून सुरुवात होते, म्हणून JOINT जॉईंट, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे झेब्राच्या स्पेलिंगचे सुरुवातीचे अक्षर कोणते. झेब्राची स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्ही आता 7वीचे विद्यार्थी आहात, अतिशय हुशार विद्यार्थी आहात, त्यामुळे तुम्हाला झेब्राची स्पेलिंग नक्कीच माहिती असणार आहे. म्हणून प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, म्हणजेच झेडपासून झेब्राच्या स्पेलिंगची सुरुवात होते. प्रश्न चौथा आहे सेंडच्या स्पेलिंगचे सुरुवातीचे अक्षर कोणते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपे प्रश्न दिलेले आहेत या घटकांमध्ये. तर सेंडच्या सुरुवातीचे अक्षर आहे SEND सेंड, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न 5वा आहे बघा फिजिक्सच्या स्पेलिंगच्या सुरुवातीचे अक्षर कोणते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो, कारण फिजिक्स म्हणजे F, फचा उच्चार आपण फ साठी F वापरतो, म्हणून बरेच विद्यार्थी इथे F पर्याय क्रमांक 2ला राईट करण्याच्या तयारीत असतील, पण पर्याय क्रमांक 2 हे आपलं चुकीचं उत्तर असू शकते. प्रश्न 5व्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच फिजिक्सच्या स्पेलिंगच्या सुरुवातीचे अक्षर P हे असते, PHYSICS हे फिजिक्सची स्पेलिंग आहे. त्यानंतर प्रश्न 6वा क आणि स असे दोन्ही उच्चार असणारे अक्षर कोणते. तर आपण सुरुवातीलाच जेव्हा लेटर्स ऑफ अल्फाबेट शिकत होतो त्याचे साऊंड्स शिकत होतो तेव्हा आपण बघितलं की सीचा उच्चार जो आहे तो क आणि स असा दोन्ही उच्चार होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न 7वा प आणि फ असे दोन्ही उच्चार होऊ शकणारे अक्षर कोणते. तर पहा आत्ताच आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो इथे फिजिक्सच्या सुरुवातीचं अक्षर P आलेला आहे, म्हणून प आणि फ असे दोन्ही उच्चार होऊ शकणारे अक्षर म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर ई आणि ए असे दोन्ही उच्चार होऊ शकणारे अक्षर कोणते. आता ए पर्याय क्रमांक ए पहा ए आहे, एचा उच्चार ए होतो, अ होतो आणि ॲ होतो, पण ई होत नाही. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ई आणि ए असे दोन्ही उच्चार होऊ शकणारे अक्षर कोणते. तर पहा इथे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते ई आहे. ई म्हणजे ईचा उच्चार ई होतो आणि ए पण होतो, कारण मात्रा देण्यासाठी किंवा मात्राचा उच्चार वाचण्यासाठी सुद्धा आपण इथे ईचा वापर करतो. पहा प्रश्न 9वा आपला ड आणि द असे दोन्ही उच्चार होऊ शकणारे अक्षर कोणते. इथे पर्याय क्रमांक 1 डी आहे, डीचा उच्चार ड होतो.
प्रश्न पर्याय दुसरा आहे DH. DHचा उच्चार ध होतो. आणि तिसरा आय म्हणजे आयचा उच्चार ई होतो. आणि चौथा पर्याय आहे सीचा उच्चार क किंवा स होतो. म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे, कारण डीचा उच्चार ड आणि द असे दोन्ही उच्चार होतात. प्रश्न 10वा आहे ल आणि ळ असे दोन्ही उच्चार होऊ शकणारे अक्षर कोणते? तर पहा, इथे पर्याय ए आहे, एक आहे ए, दुसरा आहे ई, तिसरा आहे एल आणि चौथा आहे सी. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण यामध्ये आपल्याला पूर्ण बेसिक मुळाक्षर इंग्रजीचे जे बेसिक आहे ते बेसिकपासून आपण सुरुवात करत आहोत. आणि स्पर्धा परीक्षेसाठी, कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी हे बेसिक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि तुमचा अभ्यास करा. अजूनही जर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्रिप्शन केल्यामुळे काय होतं, तर तुमचा आम्हाला सपोर्ट मिळतो आणि व्हिडिओ निर्माण करण्यासाठी एक चालना मिळते. त्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक असतं आणि आम्ही जे काही सबस्क्रिप्शन मानतो की सबस्क्राईब करा, तर ह्यासाठीच असते की तुमचा सपोर्ट, म्हणजे तुम्ही जर बघणारे जास्त लोक असतील तर आम्हाला व्हिडिओ करायलासुद्धा नक्कीच आवडेल. तर चला पुढचा प्रश्न बघूया आपण. खालील कोणत्या अक्षराचा उच्चार हा कुठेही वापरल्यास फ असाच होतो? आता पहा, इथे पीचा उच्चार प होतो, प पण होतो आणि फ पण होतो. पण इथे प्रश्नात काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणता असा अक्षर आहे ज्याचा वापर कुठेही केल्यास त्याचा आवाज फ असाच होतो? मग पी इतर होऊ शकत नाही, एलसुद्धा होऊ शकत नाही, कारण एलचा उच्चार ल होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपले बरोबर उत्तर आहे. खालील कोणत्या अक्षराचा उच्चार हा कुठेही वापरल्यास स असा होईल? तर कुठेही वापरल्यास एसचा उच्चार हा स असा कुठेही वापरा तो सच होणार. खालील कोणत्या अक्षराचा उच्चार हा कुठेही वापरल्यास क असाच होतो? पहा, इथे सी आणि क कन्फ्यूज होण्यासारखं आहे, पण सीचा उच्चार काही ठिकाणी स होतो आणि काही ठिकाणी क होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असू शकणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न 14 पहा, कोणत्या अक्षराचा उच्चार हा कुठेही वापरल्यास झ असाच होतो? तर याचं पर्याय क्रमांक 2 आहे, कारण झेडचा उच्चार कुठेही वापरा तुम्ही झ असाच होणार. 15वा प्रश्न आहे पहा आपला, खालील कोणत्या अक्षराचा उच्चार कुठेही वापरल्यास ज असाच होतो? तर पर्याय आहे जे, झेड, एल आणि सी. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच जे हे आपलं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी फ उच्चाराने सुरू झालेला शब्द कोणता? इथे पहा, फ, फोटो, फायर, पिंक आणि पिग. पिंक आणि पिग तर नाही, पण फोटो आणि फायरमध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. फोटो आणि फायरमध्ये थोडं कन्फ्युजन होण्यासारखं आहे, तरी आपलं बरोबर उत्तर आहे फोटो. खालील आता प्रश्न 17वा, खालील ज उच्चाराने सुरू झालेला शब्द कोणता? ज उच्चाराने सुरू झालेला शब्द पहा, इथं फर्स्ट ऑप्शन आहे झेरॉक्स, सेकंड ऑप्शन आहे जॉईंट, झेब्रा आणि नन ऑफ दिस. आता पहा, झेरॉक्स म्हणताना आपण झचा उच्चार होतो, पण जॉईंट म्हणताना जचा उच्चार होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी स उच्चाराने सुरू झालेला शब्द कोणता? केंट, कॉलेज, सेंटर, नन ऑफ दिस. तर पहा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 19वा, खालीलपैकी क उच्चाराने सुरू झालेला शब्द कोणता? क्यू, कॉल, काईट. आता पहा, या आणि ऑल ऑफ दिस प्रत्येक पर्यायातील शब्द जो आहे तो क उच्चारानेच झालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असेल. प्रश्न 20वा, खालीलपैकी प उच्चाराने सुरू झालेला शब्द कोणता? फोटो, फिजिक्स, पिंक आणि नन ऑफ दिस. आता इथे प उच्चाराने म्हटलेलं आहे म्हणून पिंक पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. फिजिक्स या
शब्दाच्या स्पेलिंगची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीलाच आपल्याला एक प्रश्न आला होता, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 5 आलेला होता. त्याच्यामध्ये फिजिक्सच्या स्पेलिंगच्या सुरुवातीचे अक्षर कोणते, अशा प्रकारचा हा प्रश्न होता. तर इथे फिजिक्सच्या स्पेलिंगची सुरुवात कोणत्या अक्षराने होते, तोच प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हेच सांगता येईल. 22वा प्रश्न आहे, ऑनेस्ट या शब्दाच्या स्पेलिंगची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? ऑनेस्ट, HONEST. ऑनेस्ट म्हणजे नम्र असं आपण म्हणू शकतो. मग इथे पहा पर्याय क्रमांक 1 मध्ये H दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले बरोबर उत्तर आहे. सायकोलॉजी या शब्दाच्या स्पेलिंगची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? आता पहा इथे आपण मराठीमध्ये दिलेलं आहे सायकोलॉजी, म्हणून आपण SY असं म्हणू शकतो. तर ते आपला प्रश्न चुकू शकतो किंवा आपलं उत्तर चुकू शकतो विद्यार्थी मित्रांनो. या सायकोलॉजीची सुरुवात ही P पासून होते. PSY ही शब्दाची सुरुवात आहे, त्यामुळे P हे आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 24वा, जेंटल या शब्दाच्या स्पेलिंगची सुरुवात कोणती? तर पहा इथे झेड म्हणजे झ पासून सुरुवात होतो, इथे ज पासून सुरू झालेलं आहे. एलचा उच्चार ल होतो, सीचा उच्चार क आणि स होतो. इथं जे पासून जेंटल, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 25वा आणि हा आपला शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अजूनही जर कोणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या व्हिडिओचा फायदा किंवा ह्या व्हिडिओची मदत तुमच्या मित्रांना देखील होईल अभ्यासासाठी. तर प्रश्न 25वा आहे, सेशन या शब्दाच्या स्पेलिंगची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? पर्याय क्रमांक 1 आहे C, दुसरा आहे P, तिसरा आहे S आणि चौथा आहे C. तर सेशन पहा SESSION, सेशन म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. सेशनच्या स्पेलिंगची सुरुवात ही S या अक्षराने होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला पहिला घटक झालेला आहे. तरी जर कोणाला काही डाऊट्स असतील किंवा उच्चाराबद्दल काही शंका असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आणि त्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो. तसेच कोणत्या घटकावर व्हिडिओ अगोदर घ्यायचा हे सुद्धा तुम्ही सुचवू शकता, जेणेकरून तुमच्या अडचणी ज्या आहेत किंवा तुमचे जे अवघड घटक आहेत त्यावर आपल्याला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करता येईल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक दुसरा घेऊन येणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.